तज्ज्ञांचा सल्ला घेत आरक्षणही द्यायचं आणि ते आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये टिकावं या दृष्टीने साधारणतः हजारो कर्मचाऱ्यांनी जाऊन या संदर्भातली सांख्यिकीय माहिती एकत्र केली। या सांख्यिकीय माहितीचं विश्लेषण केल्यानंतर आपण विधानसभेमध्ये हा आरक्षणाचा कायदा पारित केला, ज्याबद्दल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सूतोवाच सुद्धा केलं की 22 राज्यामध्ये 50% जास्त आरक्षण हे आज देशामध्ये आहे। जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा आपण आरक्षण दिलं होतं, हायकोर्टामध्ये आरक्षणाचं रक्षणही केलं, पण दुर्दैवाने उद्धवजी मुख्यमंत्री झाल्यानंतर ते राजकारणामध्ये इतके व्यस्त राहिलेत की सुप्रीम कोर्टामध्ये ते आरक्षण आपल्याला टिकवता आलं नाही। पण आता मात्र माननीय न्यायमूर्ती महोदयांनी या संदर्भामध्ये जे निरीक्षण नोंदवले होते, जे ऑब्झर्वेशन नोंदवले होते, त्या निरीक्षणाच्या आधारावर तर्कसंगत सांख्यिकीय माहिती एकत्र केली आहे आणि त्या आधारावर आता आरक्षण हे चिरकाल टिकणारं असणार आहे। दुसरीकडे मुस्लिम आरक्षणाला घेऊन अफवा असण्याचे आहेत आमदार त्यांनी 2014च्या आदेशाची प्रत फाडलेली आहे। मुस्लिम आरक्षण देण्यामध्ये सरकार टाळाटाळ करते असा त्यांचा आरोप आहे। नाही, पण ते आरक्षण संविधानात देताच येत नाही। आपलं आरक्षण हे त्या धर्मातील मागास असणाऱ्या जातींना आहे, आपलं आरक्षण कुठेही धर्माला नाही। आता कायद्याचा भंग, संविधानाचा भंग कशासाठी? मताच्या तुष्टीकरणासाठी, लाचारीसाठी। असं आहे की जो मागास आहे त्याला 10% हे तुम्हाला इकॉनॉमिकली विकर सेक्शनमध्ये आहे ना, त्याच्यामध्ये मुस्लिम समाज आहे, त्याच्यामध्ये पारसी समाज आहे। मग आपल्याला 10% आरक्षण दिलं आहे, त्याच्यामध्ये सर्वच धर्म आहे, पण आपल्याकडे संविधानात जे आरक्षण आहे ते धर्मनिहाय नाही। भाऊ मराठा समाजातील बांधवांना कुठे नोकरी देणार हे सरकार हे सुद्धा सांगावं, म्हणजे सोन्याहून पिवळं होईल अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली। साधारणतः आपल्या राज्यामध्ये सरकारी विभागामध्ये या आरक्षणाचा फायदा घेता येईल, पण आमच्या महाराष्ट्राचं हे दुर्दैव आहे की महाराष्ट्राचे 2 वर्ष 8 महिने मुख्यमंत्री असणाऱ्या आदरणीय नेत्यांना महाराष्ट्रातल्या कोणत्या विभागात सरकारी नोकरी मिळते हे माहीत नव्हतं। ईश्वरा, अशा नेत्यापासून महाराष्ट्राला वाचवलंच पाहिजे। पाटील म्हणतायत सगळे सोयऱ्याचा उल्लेख नाही आहे, उद्या मी माझी पुढची भूमिका स्पष्ट करेन, ते समाधानी नाही आहे। ते असं आहे की संवादातून समाधानाकडे शेवटी सारे प्रश्न एका दिवसात एका मिनिटात सुटत नाही, यासाठी काही कायद्याची चौकट बघावी लागते। सगळे सोयरेच्या संदर्भामध्ये 6 लक्ष आक्षेप आले, त्याची छाननी करावी लागेल। त्या छाननीनंतर या संदर्भातला जो निर्णय असेल तो न्यायचित पद्धतीने केला जाईल। गोदावरी आरतीसाठी तुम्ही जी तरतूद केलेली आहे त्याला स्थानिक भविती संघ आहे, त्यांनी विरोध केला। त्यांचं म्हणणं आहे की पारंपरिक पद्धतीने आम्ही या ठिकाणी आरती करत आहोत, आम्हालाही त्याचा मान मिळावा म्हणून। गोदावरी असं आहे, निधी जो मी उपलब्ध केला त्याला विरोध नाही आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।